आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण पूर्वेत शिवसेना उबाटाच्या वतीने मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात. जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालंडे यांचा उपक्रम. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ऐन निवडणुकीच्या दिवशी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील सुमारे 80,000 पारंपरिक मतदारांची नावं गायब झाल्याची बाब निदर्शनास आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालंडे यांच्या आयोजनाने कल्याण पूर्वेत मतदार नाव नोंदणी अभियान राबवलं जात आहे. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी शिवसेना उबाटा पक्षाच्या कोळसेवाडी येथील मध्यवर्ती शाखेतून करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पालांडे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव, शहर प्रमुख शरद पाटील, नारायण पाटील, हेमंत चौधरी, शांताराम डिगे, चंद्रप्रसाद, सूर्यकांत मोरे, जगदीश तरे, तुळशीराम म्हात्रे, मीना माळवे, साधना पार्टे, संगीता गांधी, दीपाली जाधव, अक्षता कदम, संध्या केळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांची मतदान यादीतून नावे अचानकपणे गायब झाली आहे, अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून याबरोबरच नाव, पत्ता, वय यातील बदलही या अभियानात करता येतील, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पालंडे यांनी दिली आहे. माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितलंय की निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावं यादीतून गायब झाली आहेत. ती पुन्हा नोंदवून घेण्याचा आमच्या पक्षाचा प्रयत्न असेल. हे अभियान संपूर्ण कल्याण पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातील पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या शाखा कार्यालयातील राबवले जाणार असल्याने या अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचं आवाहन शहर प्रमुख शरद पाटील यांनी केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासनाची मतदार नोंदणी सुरू आहे, परंतु शिवसेना नेहमी सामाजिक काम करत असते. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेतून आज या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कल्याण पूर्व विधानसभा 142च्या नागरिकांसाठी या ठिकाणी मतदार सुलभरित्या लवकरात लवकर नोंदणी व्हावी. नवीन मतदार असतील, दुरुस्ती मतदार असतील किंवा आता आपण लोकसभा निवडणुका बघितल्या, जवळपास 80,000 मतदारांची नावं ही कोणतीही कारण सबळ पुरावा न देता वगळण्यात आली होती आणि जवळपास 40-40 वर्ष मतदान करणाऱ्यांना त्या लोकसभेमध्ये मतदान करता आलं नाही. ही एक फार मोठी दुर्दैवी अशी घटना होती. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही फार गंभीर बाब आहे. या ठिकाणी आमच्या कदमताई आता आलेले आहेत फॉर्म भरायला. ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी मतदान करत होते, परंतु या लोकसभेला त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथे नोंदणी करून घेतलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपूरच्या मतदारांना, नागरिकांना आवाहन करतो की अजूनही नवीन युवकांची नावं असतील, काही दुरुस्ती असतील, स्थलांतरित असतील किंवा ज्यांची नावं वगळण्यात आली होती लोकसभेला, त्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी शाखेशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी, असं मी आव्हान आपल्या माध्यमात करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये, शाखेमध्ये हा कार्यक्रम आम्ही शाखेच्या वतीने राबवणार आहोत. तेव्हा नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रहिताचं काम म्हणून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार नोंदणी करणं आवश्यक आहे, असं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.